अपघातावेळी सगळ्यांना चिरडत जाताना बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरू होतं? धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज. कुर्ला बस अपघातात 7 निष्पाप जीवांचा बळी गेला. सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये घडलेल्या भीषण अपघातात कुणी आपली आई, कुणी वडील, कुणी बहीण तर कुणी भाऊ गमावला. कुर्ला डेपोतून नेहमीप्रमाणेच निघालेली बस आपल्या गंतव्य स्थानापर्यंत घेऊन जाईल या आशेने बसमध्ये प्रवासी चढले. बस वाहकाची तिकीट काढण्याची लगबग सुरू झाली. बसमध्ये चढताच प्रवाशांनी सीट पकडल्या. कुणी आपापसात तर कुणी फोनवर बोलण्यात मग्न झाले आणि काही जण आपल्या फोनमध्ये डोकी घालून बसले. प्रवासी आपल्याच धुंदीत असताना बसचा अचानक वेग वाढला आणि पुढच्या 15 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. आता बस अपघातादरम्यानचा बसच्या आतमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. कुर्ल्यामधील भीषण बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. कुर्ला डेपोतून निघालेली बस पहिल्या स्पीड ब्रेकरपर्यंत पोहोचली तेवढ्यात बसने अचानक वेग घेतला. बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सेलेटरवर पाय दिल्याने घात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने रस्त्यावर चालणारी माणसं, उभ्या असलेल्या रिक्षा यांना सुमारे 250 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यावेळी बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरू होतं याचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. कुर्ला बस अपघातात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.